तर जय शिवराय मंडळी, स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण चाललो आहोत खोपोली येथे असलेला केपी वॉटरफॉल पाहण्यासाठी। तर आता आपण आहोत पुणे स्टेशनला, आता वाजलेला आहे 5:30 आणि आपण चाललो पनवेल एक्सप्रेसने। तर आपल्याला जायचं आता कर्जतपर्यंत आणि कर्जतला आपल्याला कर्जत खोपोली लोकलने आपण जाणार आहोत खोपोलीपर्यंत। तर चला कंटिन्यू राहत या जर्नीमध्ये। तर आत्ताच आपण खोपोलीमध्ये जाण्यासाठी कर्जतवरून लोकल पकडलेली आहे 8 वाजताची। तर ती आपल्याला 8:30 वाजता खोपोलीमध्ये सोडेल। तर चला तर आता वाजले 8:30 आणि आपण आता पोहोचलोय खोपोली। तर आत्ता वाजले आहेत 8:30 आणि आपण आता खोपोलीतून चालत चाललोय वॉटरफॉलच्या दिशेने। 1.5 किलोमीटरचं हे अंतर आहे। तुम्ही रिक्षाने पण जाऊ शकता आणि पायी चालत पण जाऊ शकता। रिक्षावाले खूप जास्त चार्ज घेतात, त्यामुळे आपण पायी चालत चाललो आहे। 1 तासाभरात आपण पोचू दत्त मंदिरापर्यंत आणि तिथून एक अर्धा तासाचा ट्रेक आहे। असं 1.5 तासाचं अंतर आहे संपूर्णपणे। तर चला कंटिन्यू करूयात पुढे। जर तुम्ही इकडे येत असाल वॉटरफॉलला तर डायरेक्टली तुम्ही केपी वॉटरफॉलचं लोकेशन टाकून येऊ नका, कारण तो जो रस्ता दाखवतो मॅपवरती तो सरळ आहे। त्या ठिकाणी एक प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे कंपनी, त्या ठिकाणी तुम्ही आत एंट्री दिली जात नाही। त्यामुळे तुम्ही आधी विहार ठाकूरवाडी व्हिलेज असं मॅपवर सर्च करा, तेव्हा तुम्ही येऊन पोचताल। आणि त्या ठिकाणापासून परत तुम्ही मॅपवर टाका दत्त मंदिर, तेव्हा तुम्ही येऊन पोचताल वॉटरफॉलच्या जवळ येऊन पोचताल। तर ट्रेक करत आपण आता सध्या संतोषी माता मंदिरापर्यंत पोहोचलोय। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, हे आहे संतोषी माता मंदिर आणि आता आपल्याला जायचं आहे दत्त मंदिरापर्यंत। तर चला, आपल्या पाठीमागे आहे दत्त मंदिर। या ठिकाणावरूनच डाव्या बाजूला गेलात तर तुम्ही केपी वॉटरफॉलपर्यंत जाता आणि जर उजव्या बाजूला गेला मंदिराच्या तर तुम्ही झेनिथ वॉटरफॉलपर्यंत पोहोचता। तर चला आधी आपण जाऊयात केपी वॉटरफॉल आणि त्यानंतर जाऊयात झेनिथ वॉटरफॉल। तर चला, तर आता आपण दत्त मंदिरापासून वरती तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक वडाचं झाड दिसतंय समोर, त्या बाजूला आपल्याला जायचं आहे केपी वॉटरफॉलसाठी। आणि तुम्ही जर दत्त मंदिराच्या राईट साईडला गेला तर तो जातो झेनिथ वॉटरफॉलला। आणि तुम्हाला एक मार्क म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता, हे वडाचं झाड आहे या ठिकाणी, यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता हा रस्ता जातो केपी वॉटरफॉलला। तर चला आपण जाऊयात। तिथून कमीत कमी आपल्याला जाण्यासाठी 1 तास लागू शकतो वरती ट्रेक करत जायचे। अर्धा तास ट्रेक केल्यानंतर आपण त्या ज्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे। पूर्णपणे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा पॅच खूप स्लिपरी आहे। इथून जरा जपून ट्रेक करा, कारण खाली पडलं तर खूप लागेल। पूर्ण स्लिपरी जागा आहे, इथून पाहू शकता। या ठिकाणी आहेत त्या कातळात कोरलेल्या पायऱ्या। साईडला धरून
आपण ट्रेक करत आलेलो आहोत. खूप स्लिपरी पॅच आहे. या आहेत त्या कातळात कोरलेल्या दगडी पायऱ्या. जर कोणाला या पायऱ्यांविषयी काही माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. जुन्या काळात या ठिकाणाहून एखादा व्यापारी मार्ग असेल बहुतेक. शहर से यहाँ पे शहर से चढ़ के तर फायनली 1 तासाच्या ट्रेकनंतर आपण त्या पॉईंटला येऊन पोहोचलो आहे. ज्या ठिकाणाहून आपल्याला दिसतोय केपी वॉटरफॉल. तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी आहे केपी वॉटरफॉल. आपल्याला जायचं आहे त्या रेल्वेच्या ब्रिजच्या तिथे. तर चला आपण आता वरती अजून थोडा ट्रेक राहिला. आता एक पॅच राहिला आहे लास्टचा. तो कवर केल्यानंतर आपण पोहोचतो त्या रेल्वे ब्रिजपर्यंत. तर चला. तर फायनली आपण केपी वॉटरफॉलजवळ पोहोचलो आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता रेल्वे ब्रिज आणि त्यामागे कातळावरून कोसळणारा केपी वॉटरफॉल. तर आपण आत्ता ह्या कपारी आहेत या ठिकाणी वॉटरफॉलच्या तिथे जाणार आहोत आपण. तर चला. समोर तुम्ही पाहू शकता हा आहे केपी वॉटरफॉल आणि समोरच रेल्वे ब्रिज. मस्त आहे. तर पोरांनी मॅगी वगैरे प्लॅन केलाय. तर आता आपण जाऊयात जेनीत वॉटरफॉलला. आता आपण इथं बराच वेळ घालवला आणि खूप मस्ती मजा केली आणि आता आपण चाललोय जेनीत वॉटरफॉलला. तर चला.
आत्ताच आपण KP वॉटरफॉल करून आलो आहे आणि आता आपण चाललो आहे झेनिथ वॉटरफॉलला. आता आपण आहोत दत्त मंदिरपाशी आणि आपण राईट साईडला गेलो आपल्याला मिळतो झेनिथ वॉटरफॉल. तर चला आता झेनिथ वॉटरफॉलला जाऊया. या बाजूला आहे दत्त मंदिर आणि त्याच्याच उजव्या बाजूला हा रस्ता जातो झेनिथ वॉटरफॉलला. हा छोटा ट्रेक आहे, जास्त काही ट्रेक नाही आहे, 15 ते 20 मिनिटाचा हा ट्रेक आहे. हाँ हाँ तर फायनली आपण पोहोचलो आहोत झेनिथ वॉटरफॉलला. माझ्यासमोर आहे आत्ता झेनिथ वॉटरफॉल. चला तर तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी तुम्हाला काही फूड स्टॉल दिसतात. जास्त काही तर खायला नाही या ठिकाणी, जास्त काही नाही खायला. त्यामुळे तुम्ही जर येत असाल तर खोपोलीमधूनच काहीतरी खायला घेऊन या. आणि आता आपल्यासमोर तुम्ही पाहू शकता सुंदर असा झेनिथ वॉटरफॉल. चला तर आपण जाऊयात आता. तर आता मी जाणार आहे झेनिथ वॉटरफॉलच्या खाली. थोडा एन्जॉय करूयात. तर चला.
तर सक्सेसफुली आपला झेनिथ वॉटरफॉलसुद्धा कंप्लीट झालेला आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी माझ्या पाठीमागे आहे झेनिथ वॉटरफॉल. खूप एन्जॉय केले आम्ही आता इथे. आणि आता आपण जाणार आहोत खोपोलीला आणि तिथून ट्रेन पकडायची आपल्याला लोकल कर्जतपर्यंत आणि तिथून परत आपण रिटर्न जाणार आहोत पुण्याला. तर चला. तर आता आपण आलो होतो झेनिथ वॉटरफॉलला. आता करूयात वॉटरफॉलला बाय बाय आणि आपण आता निघूयात कारण आपल्याला ट्रेन पकडायची. तर सक्सेसफुली आपले दोनही ट्रेक आज कंप्लीट झालेत. आपण पहिला केला केपी वॉटरफॉल, त्यानंतर आपण गेलो झेनिथ वॉटरफॉलला. खूप छान असे वॉटरफॉल्स आहेत पाहण्यासारखे. पण तुम्ही जर या ठिकाणी येत असाल तर मुख्य या गोष्टीची काळजी घ्या, ज्या शूजला ग्रीप आहे तेच घालून या, कारण या ठिकाणी खूप स्लिपरी आहे. ट्रेल पूर्ण जी आहे ती स्लिपरी आहे. थोडा एक पॅच आहे थोडा अवघड, तसा जास्त काही ट्रेक अवघड नाही. पूर्णपणे खडी चढाई असल्यामुळे जास्त दमतं, त्यामुळे थोडं. आणि या ठिकाणी खाण्यापिण्याची काही सोय नाही, त्यामुळे येताना खोपोली गावातूनच तुम्ही खाण्यापिण्यासाठी जे साहित्य असेल ते घेऊन या. आणि जो कचरा वगैरे असेल तो तुम्ही रिटर्न घेऊन जा. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लोक येतात आणि अशा सुंदर निसर्गरम्य ठिकाणी असा कचरा टाकून जातात. मी वरती केपी फॉलला गेलो, तिथेसुद्धा मला बिअरच्या दारूच्या बाटल्या दिसल्या. तुम्ही जर अशा ठिकाणी येत आहे, तुमची एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्या जागेला तुम्ही असं जी निसर्गरम्य जागा आहे तिला दूषित करू नका तुम्ही. तर चला, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल दॅन टेक केअर. बाय बाय.